नमस्कार. सत्व साप्ताहिक मिलनच्या आजच्या सत्रामध्ये डॉक्टर यश वेलणकर सर, डॉक्टर माधवी गोखले मॅडम आणि व्याख्यान ऐकण्यास उत्सुक अशा सर्वांचे स्वागत करते. डॉक्टर माधवी गोखले मॅडम यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. त्या BA MS आहेत. नर्चर्ड इनसाइट हे व्हेंचर त्यांनी स्थापन केलं आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी वेगवेगळी वर्कशॉप्स, ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतात. त्यासाठी त्या REBT, EQ, NLP, पॉझिटिव्ह सायकोलॉजी याचा वापर करत असतात. त्या 6 सेकंड्स या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या नेटवर्क लीडर आहेत. त्याच्या माध्यमातून EQ कॅफे हे उद्बोधक वर्कशॉप घेत असतात. त्यांनी 2016 मध्ये लोकसत्ता चतुरंग मध्ये वर्षभर आपुलाची संवाद आपुल्याशी हे सदर लिहिलं होतं. दिवाळी अंक, काल निर्णय यामध्येही त्यांनी लेखन केलं आहे. सेलिब्रेटिंग रिलेशनशिप्स या पुस्तकाच्या को ऑथर आहेत. आता आपण त्यांना विनंती करूया की त्यांचा भावनिक बुद्धिमत्ता या विषयाला त्यांनी सुरुवात करावी. ओव्हर टू यू मॅडम. थँक यू व्हेरी मच प्राची मॅडम, वेलणकर सर. प्रथम मी माझाच व्हिडिओ ऑन करते. आय होप मी दिसते आहे सगळ्यांना. दुसरी सगळ्यात महत्वाची, एकच सेकंद. मी मलाच नीट दिसत नाहीये, त्यामुळे आधी हे करते. मला तुमच्याशी बोलायला जास्त आवडेल, तर तुम्ही दर्शन दिलं तर बरं होईल. सगळ्यांनी जर का व्हिडिओ ऑन केले तर बरं होईल. मला अगदी अगदी कल्पना आहे, रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि दमलेला असाल, अगदी कल्पना आहे. त्यात हे दिवाळी नंतरचं पहिलं सेशन आहे, तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत ह्या सगळ्यामध्ये. आणि सेशन संपायला वेळ आहे, पण तरी सुद्धा जर का लांबलं तर प्रथम मी वेलणकर सरांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली ह्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि प्राची मॅडम तुमचे पण खूप खूप धन्यवाद, कारण त्या चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेट करत असतात. तर आणि तुम्हा सगळ्यांचे सुद्धा, कारण तुम्ही सगळी कामं आटपून इथे बसलेला आहात. सो मी तरी खूप उत्सुक आहे सगळ्यांना भेटायला, बोलायला. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला आत्ता या क्षणाला काय वाटतंय. अनम्यूट करा आणि बोला. मी पण एक्सायटेड आहे, कारण मी ऑलरेडी तुमचा तो व्हिडिओ तुम्ही पाठवलेला तो पाहिला आहे. आणि मला आवडली तुमची वे सांगायची पद्धत आवडली. सो आय एम ऑल्सो एक्सायटेड. थँक्यू. माझ्या स्क्रीनवरती ना आता सगळे दिसत नाहीयेत काही, तर तुम्ही तुमचं नाव सांगितलं तर खूप बरं होईल. मी सुजाता काळे. ओ, थँक्यू सो मच. तुम्ही खूप डिटेलमध्ये लिहिलेलं होतं, म्हणजे फीडबॅक देणं आणि तो घेतल्यानंतर म्हणजे देण्यात पण तुम्हाला काहीतरी भावना जाणवल्या असतील, पण मला निदान असं बरं वाटलं की कोणीतरी रिस्पॉन्ड करतंय, आणि खरंच थँक्स त्याच्यासाठी. वेलकम मॅम. येस. सो सगळ्यांचं परत एकदा स्वागत, आणि नेहमीप्रमाणे सेशनची सुरुवात गोष्टीने. आणि ह्या अगदी गोष्ट साधी आहे. तुम्ही सगळेजण डॉक्टर्स आहात, मला वाटतं बहुतेक जण तुम्ही डॉक्टर्स आहात. दिवाळीनंतरचा कदाचित पहिला दिवस असेल क्लिनिकचा, किंवा तिसरा चौथा असेल, किंवा कदाचित सुट्टी मिळाली नसेल. तर
त्यामुळे आता आलेला आहात तुमच्या सारख्याच डॉक्टरची ही गोष्ट आहे, म्हणून डॉक्टरची गोष्ट. तर आणि ह्या गोष्टीतनच आपण भावनिक भावनिक बुद्धिमत्तेची कोणती कोणती कौशल्य वापरली हे आपण बघणार आहोत. तर आजचा सोमवार, रविवार झाल्यानंतर काय होतंय की मी इतक्या दिवसांनी क्लिनिक उघडणार हे त्या डॉक्टरला खरं तर मंडे ब्लूज पेक्षा सुद्धा ते दिवाळी नंतर जाणं ह्याचं थोडं कठीण होत होतं. सकाळ झाल्यानंतर बाजूच्या फ्लॅटमध्ये ना थोडा आवाज येतो आणि तिकडचा फ्लॅट उघडून एक जण धावत बाहेर येतो आणि नेमके त्याच वेळेला ते डॉक्टर दरवाजा उघडतात. मग तो माणूस म्हणतो की घरामध्ये आमच्या वडिलांना बरं वाटत नाहीये, तुम्ही येऊन बघता का? मग डॉक्टर बघतात आणि कळतं की त्यांना ही एक इमर्जन्सी आहे म्हणून. मग खूप धावपळ होते डॉक्टरांची सुद्धा, कारण ती की इतकी सिव्हिअर इमर्जन्सी असते की ऍडमिट करायला लागतं. आणि ही सगळं डॉक्टर त्या घरच्या लोकांना विचारतात की तुमचं कुठचं हॉस्पिटल आहे जिथे तुम्हाला ऍडमिट करायचं आहे, पण ऍडमिट तर करावंच लागेल. आणि मग ते विचारतात तुमचं कोणी ॲम्ब्युलन्सवाला आहे का, तर आपण ॲम्ब्युलन्स मागवायला हवी आहे म्हणून. तर ते म्हणतात नाहीये. मग डॉक्टर म्हणतात माझा ॲम्ब्युलन्सवाला सांगू का? मग ते सगळी व्यवस्था करतात आणि ती व्यक्ती ॲम्ब्युलन्स पर्यंत जाते आणि हॉस्पिटलमध्ये जाणार त्यावेळेला डॉक्टर विचारतात तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा येतो. आणि त्या सगळ्यांना असं होतं की अरे बापरे, एवढा मोठा नावाजलेला डॉक्टर अगदी आपल्या शेजारी जरी राहिला तरी त्यांनाही एक प्रकारचं असं थोडस शांत झाल्यासारखं वाटतं की आपल्याबरोबर कोणीतरी डॉक्टर असेल आणि डॉक्टर त्यांच्या बरोबर जातात. ह्याच्यात सगळी सकाळ जाते. आठवडाभर क्लिनिकला सुट्टी दिलेली आहे, त्याच्यामुळे क्लिनिकला गेल्यानंतर खूप पेशंटची गर्दी असते. पण त्याच्या आधी एक गोष्ट अशी होते की ज्या वेळेला डॉक्टर घरी येतात त्यावेळेला त्यांची बायको त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट तयार ठेवते आणि तो क्विक ब्रेकफास्ट असतो, हेल्दी ब्रेकफास्ट असतो. आणि ती सांगते की तू जाता जाता हे खा. ती गाडी घेऊन जाते, नवऱ्याला क्लिनिकमध्ये ड्रॉप करते. म्हणजे त्या काळामध्ये ती असं बघते की माझ्या नवऱ्याला थोडी तरी कशी विश्रांती मिळेल आणि पोट भरलेलं राहील त्याचं. क्लिनिकमध्ये गेल्यानंतर ती जी खूप गर्दी असते ती बघूनही त्यांच्या पोटात असं होतं रे बाप रे, आता आपल्याला खूप वेळ लागणार आहे आणि इथनं आपली काही लवकर सुटका नाही. आणि त्यांच्या क्लिनिकमध्ये असा तो हे असतो, आपण कॅमेराचा जो स्क्रीन असते ना की बाहेर सगळीकडे कॅमेरा लावलेत आणि आतमध्ये त्याची टीव्ही स्क्रीन आहे. तर त्या स्क्रीनवरती एक माणूस सतत नर्सिंग स्टेशन पाशी येतो आणि म्हणजे रिसेप्शन काउंटर पाशी येतो आणि तिथे असलेल्या बाईला सतत विचारतो माझा नंबर कधी येणार, माझा नंबर कधी येणार. आता हे डॉक्टर जे आहेत हे अत्यंत शिस्तप्रिय असतात आणि ते बघत असतात की कोणताही पेशंट नंबर शिवाय आतमध्ये येणार नाही. नंबर सिस्टीम आहे त्यांच्याकडे, जो पहिला येईल तो येतो. आणि त्या पद्धतीनेच ती रिसेप्शनिस्ट सोडत पण असते. नंतर 3-4 वेळेला असं झाल्यानंतर तो माणूस आरडाओरडा करायला लागतो की म्हणजे ते बाहेर बहुतेक संभाषण असं चाललेलं असणार की आम्ही इतक्या वेळ थांबतो, तुम्हा लोकांना परवा नाही वगैरे, अशा पद्धतीने थोडा वाद चाललेला असतो. डॉक्टरांना बाहेर जर शांतता नसेल ना तर आतमधले पेशंट्स बघता येत नाहीत आणि ते अस्वस्थ होतात की नाही बाहेर शांतता पाहिजे.
तरीही ते दुर्लक्ष करतात. पण ते बाहेर तो माणूस बोलायचा थांबत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांना राग येतो की अरे बाहेरचे पेशंट पण वाट बघतातच आहेत ना. मग ते त्यांनी माइंडफुलनेसचा अभ्यास केलेला आहे. मग ते लांब श्वास घेतात, 1-2 मिनिटं थांबतात आणि आतल्या पेशंटला पूर्णपणे बघतात. पेशंट गेल्यानंतर मग लांब श्वास घेतात आणि थांबून मग बाहेर जातात. तोपर्यंत आतमध्ये एकही पेशंट येऊन देत नाही. मग ते स्वतः उठून बाहेर जातात आणि त्या व्यक्तीशी बोलतात की काय झालं, तुम्हाला राग आलेला दिसतोय, अपसेट दिसताय तुम्ही. त्या माणसाला हे अपेक्षित नसतं की कोणीतरी आपल्याला असं म्हणेल की तुम्हाला राग आलेला दिसतोय किंवा अपसेट आहात वगैरे. थोडे शांत होतात, पण परत म्हणतात की मग राग येण्यासारखीच गोष्ट आहे ना, तुम्हाला जर का गर्दी मॅनेज होत नाही तर तुम्ही आम्हाला आधी नंबर दिलेले आहेत ते कशासाठी दिले. डॉक्टर एक ग्लास पाणी घेतात आणि त्यांना देतात आणि म्हणतात तुम्ही प्या पाणी, हे तुम्हाला बरं नाहीये त्यामुळे तुमची होणारी चिडचिड मी समजू शकतो, पण इथे कोणताही पेशंट विदाऊट नंबर आलेला नाहीये आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्ही जसे आजारी आहात ना, तशी इथे ही सगळी बसलेली मंडळी आहे ती सगळी जण आजारी आहे. आणि तो जो छोटा मुलगा दिसतोय तोही आजारी आहे आणि गेले अर्धा पाऊण तास तो मुलगा शांत बसलेला आहे. आणि तुम्हाला मी फॉलोअपला बोलवलेलं होतं, त्याच्यामुळे तुमचा आजार बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि म्हणून तुम्ही इतके बोलू शकताय. मागच्या वेळेला तुम्ही आला त्यावेळेला तुम्हाला बोलताही येत नव्हतं, इतके तुमची वाईट कंडिशन होते. तो आणि तो माणूस बऱ्यापैकी शांत होतो नंतर. आणि मग ते सांगतात की कसं आहे ना, की मीही सकाळपासून काम करतो, गेले 4 तास मी क्लिनिक मध्ये आहे आणि मीही माणूस आहे. तर या पद्धतीने पण तुम्ही जरा विचार करा ना, की आपण एक चार चौघांच्या मध्ये कसं वागतो आहोत ते. तो माणूस शांत होतो बऱ्यापैकी. आतमध्ये ते येतात आणि पेशंट्स बघायला लागतात. ज्यावेळेला त्या माणसाचा नंबर येतो त्यावेळेला तो माणूस आतमध्ये येतो आणि सॉरी असंही म्हणतो की झालं खरं, माझ्या हातनं हा आरडाओरडा व्हायला नको होता. आता ही गोष्ट आपली इथेच संपली, पण ह्या गोष्टीतनं तुम्हाला काही जाणवतं आहे का, की काय असेल? कोण कोण बोलायला उत्सुक आहे? हे रेकॉर्डिंग होतंय त्याच्यामुळे मी त्याचा व्ह्यू बदलत नाहीये. कोणाकडे तरी टीव्ही चालू आहे. ओके, मला खरं तुम्ही बोलला असतात आणि इंटरॅक्टिव्ह सेशन झालं असतं तर खूप आवडलं असतं, बट एनिवे मला कोणताही रिस्पॉन्स दिसत नाहीयेत, पण 78 लोक नक्की आहेत. मी हा बोलू का मॅडम? हा बोला, कोण बोलतंय नाव सांगा आणि मेघा माझं नाव नंतर तुम्ही सांगा. माझं नाव अविनाश दारोळे आहे. हम्म. आणि आता म्हणजे मुख्यतः म्हणजे ज्या वेळेला असा म्हणजे प्रसंग उभा ठाकला डॉक्टरांपुढे, हम्म. तेव्हा त्यांनी तातडीने किंवा अशी लगेच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी डीप ब्रिदिंग केलं, त्यांच्याकडे जो पेशंट होता त्याच्याकडे अगोदर लक्ष दिलं आणि थोडा वेळ गेला त्याच्यानंतरही त्यांनी, आणि तेव्हा ते जेव्हा बाहेर गेले तेव्हा त्यांनी ती जी व्यक्ती होती त्यांना सगळी म्हणजे वस्तुस्थिती जी काय आहे, इतर पेशंट्सना आपण कोणालाही नंबर शिवाय सोडत नाही आहोत, त्या लहान मुलाचं त्यांनी उदाहरण दिलं आणि त्यांना त्या छानपैकी त्यांना समजावून सांगितलं. आणि त्यांना मागच्या वेळेला जेव्हा ते पेशंट आले होते तेव्हा त्यांची अवस्था वाईट होती, त्याची जाणीव करून दिली की आता कम्पॅरेटिव्हली ही इज मच बेटर.
आणि मग त्यांना म्हणजे की समजावून दिल्यानंतर त्या जी की व्यक्ती होती आणि त्यांचं अर्थातच मग हळूहळू त्यांचा राग कमी झाला आणि त्यांनी लगेच की ठीक आहे की तुला आता मी लगेच दाखवतोच असं काही त्यांनी हे केलं नाही. गुड. म्हणजे काहीतरी त्यांना धड ओके आय विल टीच यू अ लेसन. तर असं आपण म्हणजे जेव्हा एखाद्या समर प्रसंगामध्ये लगेच भूमिका घेतो ती त्यांनी घेतली नाही आणि डॉक्टरांनी म्हणजे स्वतःच्या वागण्याने एक प्रकारे उदाहरण घालून दिलं. असं मी एक थोडक्यात सांगतोय. येस, आणि ह्याच्यात तुम्ही मला बऱ्याच असं वाटतं की इमोशनल इंटेलिजन्सच्या गोष्टी डॉक्टर सांगितलेल्या आहेत. डॉक्टर एम्पॅथेटिक होते. राईट. एम्पॅथ राईट. राईट, एम्पॅथेटिक होते. आणि ही गोष्ट आपण बघणार आहोत. मेधाताई, तुम्हाला काही बोलायचं आहे का? मी बोलू? हो. अ, मी बोलू का आधी? हा, कोण ओके. बोलतंय मला माहित नाही, पण बोला. मेधा आणि मेधा नंतर मग कुलकर्णी. एकच मेधा सेकंद, कुलकर्णी. नंतर मेधा बोलतील, मेधा कुलकर्णी. ठीक ठीक आहे. बोला ना. मी अश्विनी बोलते. हम्म. ते स्टोरी खूप चांगल्या प्रकारे सांगितली ऍक्च्युली. त्याच्यामध्ये एक गोष्ट मला प्रामुख्याने जाणवली की किती ताणतणावाचं सिच्युएशन जरी झालं तरी त्या डॉक्टरांनी एक पॉज घेतला होता मध्ये. म्हणजे ही अंडरस्टँड द सिच्युएशन दॅट फर्स्ट ऑफ ऑल टू अंडरस्टँड अदर सिच्युएशन ही हॅज टू कूल डाऊन फर्स्ट. आणि ते एम्पथी त्यावरच जनरेट होते, अशी नाही जनरेट होत. आणि मग ती एम्पथी जनरेट होण्यासाठी ते पहिलं स्पेस क्रिएट केली आणि मग त्याच्यानंतर ते सगळं सारांश दिला त्यांनी. मग त्यामुळे ती लिस्निंग पण आली पेशंटला. ऑलरेडी पेशंट इज कमिंग टू डॉक्टर बिकॉज ही हॅज समथिंग टू गेट फ्रॉम हिम. पण त्या ऍब्सोल्युटली. सिच्युएशनमध्ये कसं हे व्यवस्थित डिलिव्हर होईल, जो मेसेज जायचा होता तो, ते राईट. फारच इम्पॉर्टंट आहे. आणि आजकालच्या आपल्या फास्ट लाईफमध्ये मला वाटतं आपण तेवढा पॉज घेतच नाहीये. आपण सतत राजधानीवाल्या स्पीडमध्येच असतोय. ते एक्झाम्पल दे. मॅम मी बोलू का? गुड. डॉक्टर दीपक सुरजगीकर. खूप छान सांगितलं अश्विनी. मॅम मी बोलू येस. का? त्यामुळे एम्पथी हा जनरेट होतो. येस. येस. डेप्थ, हा डेप्थ येते बघा. एक असतंय की एक रिस्पेक्ट असतो, दुसरा आहे तो डेप्थ. इमोशनल अंडरस्टँडिंगची डेप्थ येण्यासाठी वेगवेगळे पैलू गॉट इट. गॉट प्रॅक्टिस. इट. आपण जरा बाकीच्यांना आता येस थोडस येस बोलायला येस. देऊया अश्विनी. बोललं तर चालेल मॅडम? हा येस. एक मिनिट, आधी मेधा बोलतील, मग डॉक्टर दीपक बोलतील. ओके, धन्यवाद मॅडम. आणि मला इथे फक्त बाकीच्यांनी सगळं सांगितलं आहे, एम्पथी आणि लिस्निंग आणि पॉज घेणं वगैरे. मला इथे फक्त एक म्हणायचं आहे की डॉक्टरांनी सकाळी त्यांनी एक खूप इमर्जन्सी केस हँडल केली होती. ते त्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. ते घरी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मिसेसने, त्यांच्या बायकोने सुद्धा त्यांच्या इमोशनल स्टेटसची काळजी घेतली आणि त्यांचं हेल्थ आणि त्यांना जाण्यासाठी म्हणजे त्यांना एक काय म्हणायचं अवधी दिला की त्यांचं इमोशनल स्टेटस पुन्हा बॅक टू नॉर्मल आणण्यासाठी, सो दॅट ही कॅन हँडल दोज कमिंग थिंग्स एक व्यवस्थितपणे. तर इथे म्हणजे केवळ त्या व्यक्तीचं माइंडफुलनेस तर आहेच, त्यांनी ती प्रॅक्टिस केली, पण त्याच्या फॅमिलीची पण जबाबदारी आहे इमोशनल हे सांभाळण्यासाठी. तर ही एक गोष्ट मला इथे ऍड करावीशी वाटली. थँक्यू. यू मेधा. या, आता डॉक्टर बोला तुम्ही. हा, नमस्ते मॅडम. नमस्ते. राग हा रिस्पॉन्स आहे, प्रतिक्रिया आहे ती. तर रागाला डॉक्टरांची प्रतिक्रिया ही हायपर रिस्पॉन्स म्हणून पण येऊ शकली असती. पण एका तत्ववेत्याने असं म्हटलंय की मला जेव्हा राग येतो तेव्हा मी छन्नी आणि हातोडा घेतो आणि माझ्या बागेत जातो आणि त्या छन्नीवर हातोड्याने घाव घालतो ती आणि गोष्ट जोपर्यंत सगळ्या छन्नी आत जाते तोपर्यंत माझा राग शांत झालेला असतो. तसंच डॉक्टरांनी एक पॉज घेणं म्हणजे एक प्रकारे त्याच पद्धतीने कूलडाऊन झाले स्वतः ते आणि समोरच्या व्यक्तीला पण त्यांनी म्हणजे नकारात्मकतेचे धक्के आपण स्वतःपर्यंत जर ठेवले आणि त्यात सकारात्मकतेत आपण बदलू शकतो. पण त्या नकारात्मकतेला जर नकारात्मक रिस्पॉन्स दिला असता तर ती नकारात्मकता वनव्यासारखी पसरत गेली असती आणि सगळ्या ओपीडीत आणि सगळीकडेच नकारात्मकता किंवा रिस्पॉन्स टू हायपर रिस्पॉन्स असं एक वातावरण तयार झालं असतं. ते डॉक्टरांनी टाळलं असं मला वाटतं. येस. सो व्हेरी वेल सेड डॉक्टर. तर आता ना तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये एक गोष्ट आली की एम्पॅथी. तर एम्पॅथी म्हणजे ना मला समोरच्याला काय वाटतंय हे कळतं बरं का, आणि मी त्याप्रमाणे
त्याच्या शूज मध्ये पाय घालून बघतो, फील करतो, पण मी चालत नाही त्याचे शूज घालून. तर हे एम्पथी करायच्या आधी ना, जे स्वतःला वेळ देणं आहे ना, दॅट इज सेल्फ एम्पथी. आणि ती सुद्धा खूप महत्वाची आहे, कारण दुसऱ्यांचं करायच्या आधी स्वतःकडे बघणं गरजेचं आहे. तर ह्या पद्धतीने आपण बघणार आहोत. आणि दुसरा एक अतिशय सुरेख मुद्दा आला की घरच्या लोकांनी पण तेवढीच, म्हणजे आता इथे फक्त बायको होती, तिने काळजी घेतली की त्यांचं भावनिक हे स्वास्थ्य कसं राहील त्या काळासाठी. किंवा आता पण जे असं झालं ते ऍक्च्युअली प्रतिसाद हा शब्द आहे. प्रतिक्रिया दिली जाते नेहमी, हे आपण शिकलेलो आहोत. प्रतिक्रिया दिली जाते. खूप चांगला मुद्दा मांडला होता त्याने की नकारात्मकतेवरती नकारात्मक प्रतिक्रिया, असं नाही झालं ना. त्यांनी स्वतःला शांत व्हायला वेळ घेतला, म्हणजे सेल्फ एम्पथी वापरली, मध्ये माइंडफुलनेस वापरलं, शांत झाले, त्याच्यानंतर मग ते बाहेर जाऊन बोलले. कारण त्यांना माहिती होतं की स्वतःला बाहेर काही चालू असेल तर आतले पेशंट्स बघता येत नाही. आता ह्याच्यामध्ये स्वतःच्या इमोशन्स मॅनेज केल्या. पण ह्याच्यात काय झालं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की इमोशन्स आर हायली कंटेजियस, की ते एकाला एक लागून जसे समोरचा वागतो ना तसा वागतो. आता हे मिरर न्यूरॉन्स वगैरे करायला आपल्याला आता वेळ नाही आहे, पण एक मात्र आहे की एक जण हसायला लागला की वातावरण कसं हसरं होतं, आणि एकाने असा डोक्याला हात लावला की सगळे जण तेवढेच चिंतित होतात. तर आपण ते किती घ्यायचं हेही असतं, पण त्याच्याबरोबर हे वातावरण कसं करायचं ना एस्टॅब्लिश, हे सुद्धा आपल्या हातामध्ये असं. कारण भावना संसर्गजन्य असतात. तर हे मगाशी जे सांगितलं ना की घरी बायकोनी हे केलं, तर घरातलं वातावरण ते ठेवण्याचं काम पण चांगल्या पद्धतीने केलंय. जिथे इमोशनल इंटेलिजन्स येतो तिथे भावनिक बंध दोन नात्यांमध्ये चांगले व्हायला सुरुवात होते. इथे ना पेशंट आणि डॉक्टरचं नातं पण चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आणि ह्याच्यासाठी ना एवढा वेळ पण नाही घेतला. ह्याचीच एक दुसरी बाजू अशी आहे बघा, काही डॉक्टरांच्याकडे असं होतं की तुम्ही ना 10 मिनिटं असता, आणि काही डॉक्टर असे असते ना 5 मिनिटं असता, किंवा जस्ट अ कॉल. आणि त्या डॉक्टरांचा आवाज ऐकला ना, किंवा त्या व्यक्तीचा आवाज ऐकला ना, डन, छान वाटतं. होतं का असं? ओके, मला कळत नाहीये, माझ्या होतं बाबतीत होतं. तरी. हो हो, हो हो हो. बऱ्याच वेळा होतं. हा, सो काय होत असेल तिथे, तो कनेक्ट कसा निर्माण होत असेल? व्हेरी गुड पूजा, तुम्ही एक चॅटवर सांगितलं. सो इंटरॅक्शन त्या पद्धतीने होत आहे. तर हा जो भाग आहे ना, हा खूप महत्वाचा आहे की नातं प्रस्थापित करण्यासाठी, चांगलं नातं सुदृढ होण्यासाठी इमोशनल इंटेलिजन्स कामाला येतो. सो इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय आहे? आता पीपीटी मी चालू करते, पण आय डोंट नो की तुम्हाला काय आवडेल. पण माझ्या समोर आता कोणी नसल्यामुळे मी हे करते. तुम्हाला दिसतंय का? दिसतंय का हो तुम्हाला? दिसतंय. व्हेरी गुड. हो हा, हो 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 दिसतंय. दिसतंय. हो थँक दिसतंय यू. मला. थँक यू. हा, सो आता थोडं आपण पुढे आलेलो आहोत. आता ह्याच्यात डॉक्टरांनी काय केलं नाही बरं? ह्याच्यामध्ये ना डॉक्टरांनी असं नाही म्हटलं की ना, आता हा समोरचा माणूस आहे ना, बस मी माझ्या मनाला बंद करून टाकलं, मी ना असा राहीन छान, असं एक छान स्माइल मी माझ्या चेहऱ्यावरती ठेवतो, आणि मी अशा पद्धतीने राहतो, काहीच झालं नाही, आणि आलेल्या लोकांशी बोलतो.
सो मी माझ्या इमोशन्स ना कुठेही दडवून ठेवलेलं नाहीये. मी त्याला म्हणजे मी ऍज अ तो डॉक्टर ह्यानी आपण बघतो आहोत की ऍड्रेस केलं की मला हे चालत नाही, त्या अडवल्या गेलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळेच त्यांची कार्यक्षमता चांगली राहिली. नंतर भावनांना ऍड्रेस करणं म्हणजेच मूल्य देतोय आपण त्याला त्याला किंमत देतोय, कारण भावना ही काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन देते आपल्याला, फक्त ती आपल्याला उघडून बघता यायला पाहिजे. तर भावनांना दाबलं नाही, उद्रेक केला नाही, विचारांमध्ये त्यामुळे अडथळा आला नाही, कारण पेशंट आधीचा शांतपणे बघितला, कारण ते त्यांच्या हातातलं होतं. नंतर स्वतःला वेळ घेतला आणि बाहेर जाऊन बोलले ते. सो ह्या जुन्या समजुती, ओल्ड पॅराडाईम ज्या आहेत की या भावनांच्या आड येतात, हे सगळं ना आधीच्या व्हिडिओमध्ये आहे, फक्त जस्ट एक कव्हर करते. विचारांना ते कॉम्प्लिमेंट करतं, तुम्हाला कमकुवत करत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट की मला ना माझ्या भावना कमकुवत करतात, मी तर पार दाबून टाकतो त्या भावना, म्हणजे ना मला कुठचाही निर्णय घ्यायला त्रास होत नाही. असं होत नाही, त्या तुम्हाला निर्णय घ्यायला मदत करतात. पूर्वीचा हा समज होता, राईट. आता त्याच्यानंतर आता हे सगळं आहे की इन्फॉर्मेशन आहे, डेटा आहे, हे मला त्यांनी सांगितलं. हा सगळा भाग जो आहे की माझा पॅटर्न काय आहे की मला बाहेर चालत असलेल्या गोष्टींमुळे आतमध्ये डिस्टर्बन्स येतो, आणि जेव्हा मला ते रेस्टलेसनेस येतोय, तो मला रेस्टलेसनेस हेच सांगतोय माझ्या सेल्फ अवेअरनेसने, राईट. आणि भावना आणि विचार, कारण मला या भावना आल्या ना तर मला असं वाटेल काय पेशंट ते डोक्याला ताप 2 मिनिटात बघतो आणि सोडून देतो. नाही, तो पेशंट आहे, त्याला बघणं माझं काम आहे. हा माझा विचार माझ्या या भावनांनीच पुढे जात असतो. सो वर्तन, निर्णय ह्या सगळ्याला चालना देतात. आपण TFA बघणार आहोत, थॉट, फिलिंग, ऍक्शन, विचार, भावना, वर्तन. भावना संसर्गजन्य असतात तेही बघितलं. जिथे भावना आहे तिथे शिक्षण चांगलं होतं. आणि बघा, तुमच्या आवडत्या शिक्षिका किंवा शिक्षक यांच्याकडनं तुम्ही कसं शिकलात आणि त्या शिक्षकांनी कोणत्या भावना त्यावेळेला जनरेट केल्या, आठवून बघा की काहीतरी रिलेट होत आहे का. आणि मग ते शिक्षण चांगलं झालं. एखादा कठीण विषय एखादी व्यक्ती कशी शिकवते, तुम्हाला आपुलकीने शिकवते का, मग नाही विषयाला तरी त्याची गोडी लागू शकते का, ह्या सगळ्या विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि न्यूरोपेप्टाइड्स हे भाग आपल्याला वेळ मिळाला तर नक्की बघू, पण त्या खऱ्या आहेत, भावना खऱ्या आहेत. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे मी छान छान वागेन, सगळ्यांची प्रेमाने वागेन असं नाही. प्रेमाने तुम्ही सगळ्यांशी वागू शकता, अगदी दुश्मनाशी सुद्धा, पण त्याच्यासाठी त्या लेव्हलला जाणे म्हणजे तो संत कॅटेगरीतला भाग झाला. तो आपला विषय नाही आताचा. पण इट्स नॉट लाईक बिईंग नाईस अँड गुडी ऑल द टाइम. ओके, इट्स नॉट अबाउट एक्सप्रेसिंग हा 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 हु हु हु, मी किती छान, मी किती उत्साही, मी किती म्हणजे माझा उत्साह ओसंडूनच वाहतोय, मी किती ऑप्टिमिस्टिक, किंवा मी किती सगळ्यांना आपलंसं करणारी. नाही नाही, तुम्ही जसे आहात तसे तुम्ही आहात. इट्स नॉट अबाउट एक्सप्रेसिंग. आणि एखादा माणूस एक्सप्रेस करत नाही म्हणजे तो चुकीचा नाही, तुम्ही एक्सप्रेस कसं करता हे खूप महत्वाचं आहे. आज डॉक्टरांना राग आला होता, त्यांनी तो अॅक्नॉलेज केला की मला राग आलेला आहे, त्याला दाबून नाही टाकला, पण बाहेर जाऊन राग नाही ओकून आले. सो ते कसा एक्सप्रेस केला त्यांनी, पहिल्यांदा समोरच्या माणसाला आलेला राग ऍड्रेस केला की तुम्हाला राग आलेला दिसतोय. आता ह्याचा पुढचा भाग आपण लागलीच बघूया. हा
IQच्याही विरोधामध्ये नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिप्लोमॅटिक असणं, म्हणजे इमोशनली इंटेलिजंट असणं नाही. म्हणजे मी डिप्लोमॅटिकली सगळ्यांशी चांगलं वागेन, पण ह्या माणसाकडनं मी किती काय घेऊ शकते म्हणजे वाईट पद्धतीने, किंवा मी माझा फायदा कसा करून घेऊ शकते समोरच्याला हा करून, नाही. दॅट इज नॉट इमोशनल इंटेलिजन्स. इट्स ऑल अबाउट एम्पॅथेटिक अँड सेन्सिटिव्ह. तुम्ही किती संवेदनशील आहात ते खूप महत्वाचं आहे. आता इमोशन्स हा शब्द जो आहे हा मोटरे ह्याच्यापासून आलाय. सो मोशन, ज्याच्यामध्ये मोशन आहे, दॅट इज इमोशन. तर तो गतिशील अनुभव आहे. ते तर आपल्याकडे तेवढा वेळ नाही अगदी आपण विस्तारित बोलायला, पण हे एवढंच आहे की भावना या अंतर्गत आणि बाहेरच्या उद्दीपनानी, ओके. तर बाहेरनं आणि जे काही होतं त्याला आपण त्याच्यामुळे जे आपल्या मनामध्ये तयार होतं ते इमोशन आहे, आणि ते आपल्या अंतर्गत गोष्टींमुळे सुद्धा तयार होत असतं. हे ऍक्च्युअली शरीरामध्ये कसे तयार होतात म्हणण्यापेक्षा ते आहे तिथे, आणि केमिकल्स आहेत ते संपूर्ण शरीरभर पसरतात, आणि मग ते आपल्याला शरीरामध्ये काही ना काहीतरी सिग्नल्स देतात. आता हे जे सिग्नल्स असतात, ओके, त्याच्याविषयी बोलूयात. पण त्याला आपण म्हणजे ह्या जगाला कसे अनुभवतो ना, आपण कोणतीही गोष्ट कशी अनुभवतो ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यावर आपण कशी प्रतिक्रिया नाही प्रतिसाद देतो हे महत्वाचं आहे. तर त्याच्या आधी जो आपण आता भाग बघितला ना की उद्दीपनांना दिलेला आहे, तर आपण सगळेजण माइंडफुलनेसचे विद्यार्थी आहोत. तर सगळ्यात मुख्य म्हणजे आपण ज्या वेळेला ध्यान माइंडफुलनेसचं करतो त्याच्यामध्ये एक गोष्ट वारंवार सांगितली जाते की शरीराच्या संवेदनांकडे लक्ष द्या. आता आपण ती त्रयी बघितली ना, विचार, भावना, वर्तन, राईट. आता आधी विचार का आधी भावना माहिती नाहीये, पण विचार आणि भावनांच्यामुळे, पर्टिक्युलरली भावनांच्यामुळे न्यूरोपेप्टाइड्स त्याच्यामुळे जे शरीरात संपूर्ण शरीरामध्ये होतं त्याच्यानी ज्या संवेदना तयार होतात, जसं की राग आल्यानंतर मुठी आवळल्या जातील, इकडची शिर फुगल्यासारखी वाटेल, भीती वाटल्यानंतर तोंडाला कोरड पडेल, हृदयाची गती वाढेल, ह्या सगळ्या शरीराच्या संवेदना तिथून निर्माण होतात. तर त्या संवेदना आपण माइंडफुलनेस मध्ये बघतोय म्हणून मी इतक्या डिटेलमध्ये बोलतेय. आणि हा सगळा भाग अवेअरनेस मध्ये येतो, सजगतेत येतो. आता ही सजगता ज्या वेळेला स्वतःसाठी आहे, त्याला कळत नाही मला राग येतो ते, त्या डॉक्टरला कळायला नको हे असं इथे बसल्यानंतर राग येणार, ते किती त्रास होतो ते. आता तो डॉक्टर पण म्हणू शकला असं ना की मी इथे एवढे पेशंट्स बघतोय, त्या पेशंटला कळायला नको मी पण माणूस आहे. लोकाला कळायच्या आधी स्वतःला कळतं आहे का, दॅट इज सेल्फ अवेअरनेस. आणि हे खूप महत्वाचं आहे की मला किती कळतंय स्वतःविषयी, मला माझ्या मनात येणाऱ्या भावना कळतात का. मला कसं वाटतं हे त्याला नको कळायला, अरे त्याला जाऊ दे, तुला कळलंय का, हा प्रश्न आपण आपल्याला विचारायचा. आणि म्हणून सेल्फ अवेअरनेस मध्ये इमोशनल लिटरसी येते की भावना ओळखणं. आता ह्या भावना स्वतःच्या ज्या वेळेला ओळखू त्यावेळेला समोरच्याच्या भावना ओळखायला मदत होईल, की जे डॉक्टरांना कळलं, राईट. आणि भावना आहे,
त्या चुकीच्या बरोबर असं नाही करू शकत आपण. तर ठीक आहे, त्या पेशंटला राग आला ना, तो राग काय, मग त्या रागावरती आपण बोलू, मग पुढच्या गोष्टी आपोआप झाल्या आणि त्या आपण बघितलं. राईट. सो स्वतःच्या भावना ओळखणं म्हणजे इमोशनल लिटरसी, भावनिक साक्षरता. आणि दुसरा भाग जो येतो सेल्फ अवेअरनेस मध्ये, नो युअर पॅटर्न. आता नो युअर पॅटर्न म्हणजे डॉक्टरांना कळलं की नाही की बाहेर जर का काही झालं तर मी आतल्या पेशंटना बघू शकत नाही, मी अस्वस्थ होतो. तर हा त्यांना कळलेला पॅटर्न होता. असा तुमचा कुठचा पॅटर्न आहे का? माझ्या बाबतीत असं होतं की समोरचा माणूस जर बोलला ना काही, तर ते मला त्या क्षणाला लागतं की नाही, ह्या माणसाने असं बोलायला नको होतं. बट अगेन, समोरच्या माणसाने काय करावं हे माझ्या हातात नाहीये. बट इट टेक्स टाइम. आणि तेवढा वेळ मी स्वतःला देते. तो माणूस जर का, येस, तर तो माणूस जर जवळचा असेल तर मी त्या माणसाला लागलीच सांगते, पण ती व्यक्ती जवळची नसेल तर मी सांगायच्या भानगडीत नाही पडत. तर ह्याला म्हणतात नो युअर पॅटर्न. सो हा एक भाग झाला ह्याचा, नो युअर सेल्फ. मी तुम्हाला त्याचं मॉडेल दाखवते. हे 6 सेकंड्सचं मॉडेल आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते दुसरं मॉडेल होतं. डॅनियल गोलमनचं जे स्टँडर्ड मॉडेल होतं ते दाखवलेलं होतं. म्हणून मी म्हटलं आपलं अख्खं इमोशनल इंटेलिजन्सचं मॉडेल होणार नाही, पण आपण एक जस्ट त्याला स्पर्श करून जाऊया. नो युअर ट्रिगर्स. येस डॉक्टर किरण. तर आणि ट्रिगर्स बरोबर पण ना, काय चांगल्या गोष्टी झाल्यावर मला बरं वाटतं हेही कळायला पाहिजे. हा, कुठच्याही भावनेमध्ये ना खूप वेळ नाही राहायचंय. कळलं का? म्हणजे आता आनंद आनंद आनंद, वा मला काय झालं, मग तिथेच बसाल, पुढे जाणार नाही. मग दुःख 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 तर त्याच्यात बुडून बसाल. नो, जेवढी भावना पाहिजे तेवढीच भावना आपल्याला वापरता आली पाहिजे. म्हणा मला आनंदातच राहायचं, अरे नाही ना होणार असं. माणूस आहेस तू, संत नाही आहेस. आणि संत तर आनंद असं नाही, ते ब्लिस कडेच जातात. म्हणजे समाधान आणि ह्या सगळ्यात संतोष हा शब्द वापरता येईल त्यांच्यासाठी. पण आपला अजून प्री फ्रंटल कॉर्टेक्स नाही ना वापरत आहोत आपण तिथे. आता तुम्ही हा शब्द अनेक वेळेला ऐकलेला आहे. तर येस, मूव्ह ऑन. सगळ्या बाबतीमध्ये मला बक्षीस मिळालं, बक्षीस मिळालं, मी किती ग्रेट. अरे बसलास ना तिथे तू, बक्षीस मिळालं, मी आनंद झाला, मस्त क्लाउड 9 वरती होतो. बस आता मी पुढे चाललो. कधीतरी तो क्षण मला भेटेल ना तेव्हा आनंद होईल, पण मी जर का कॅरीच करत बसलो तर मी पुढे नाही ना जाणार. तर ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, हेही बदलून जाईल गु नंतर क्विक ह्याच्यामध्ये एकच मिनिट मी शेअर करते जरा. आणि ना मला कोणीतरी सर किंवा प्राची मॅम प्लीज तुम्ही आठवण करा, नाही तर मी बोलत बसेन. एकतर मला कोणाचे चेहरे दिसत नाहीयेत. तर मला जस्ट आठवण करा प्लीज. ओके, ना फर्स्ट क्वेश्चन इज, हा भाग राहिला माझ्याकडनं सांगून की इमोशनल इंटेलिजन्स हा वाढवता येतो का? तो हो, येस. इमोशनल इंटेलिजन्स हा प्रॅक्टिस करून वाढवता येतो. हा सराव करायची गोष्ट आहे. जसं आपण रोज व्यायाम करतो, रोज मेडिटेशन करतोय, त्याच पद्धतीने प्रॅक्टिसिंग इमोशनल इंटेलिजन्स इज इम्पॉर्टंट. So you can improve your emotional intelligence. Yes, it is learnable. तुम्ही तो शिकू शकता आणि it is measurable. त्यामुळे इमोशनल इंटेलिजन्स मेजर करण्यासाठी अनेक टूल्स अवेलेबल आहेत.
तर बारॉन म्हणून एक मेथड आहे आणि मी ज्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट म्हणजे कडनं शिकले 6 सेकंड्स कडनं त्यांचंही स्वतःचं एक मॉडेल आहे आणि मी सर्टिफाईड आहे त्याच्यासाठी. ओके, हे ना आता आपण बऱ्यापैकी बघितलेलं आहे. हे ना हे मराठीत होतं का? ओके, हे इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल्स आहेत. मी मगाचपासनं जे म्हणत होते ते इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल्स आहेत जे पूर्ण शरीरभर असतात. ओके, इमोशन्स आर इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल्स दॅट फ्लो थ्रू अस इन अन अनएंडिंग सायकल. एकच मिनिट, तर मी खाली घेते म्हणजे तुम्हाला कळेल. नंतर ते ब्रेन मध्ये रिलीज होतात, त्याच्यामुळे मेंदूचा व्यायाम हे जे सर सतत सांगत असतात ते भावनांवर काम करतं. का करतं हे कळेल, कारण इट इज रिलीज्ड इन आवर ब्रेन्स इन रिस्पॉन्स टू आवर परसेप्शन अबाउट द वर्ल्ड. सो परसेप्शन हे खूप महत्वाचं. मी कोणत्या दृष्टिकोनातनं बघते त्या गोष्टीकडे, तर त्याच्यावरती आणि आता हा एक मोठा विषय होईल की आपला दृष्टिकोन कसा असायला पाहिजे ह्याच्यावरती, पण हे एक नुसतं आता एक पॉइंट आपण बघून घेऊया. इमोशन्स आर रिलीज्ड इन आवर ब्रेन्स अँड फ्लो ऑल थ्रू आउट आवर बॉडी ऑल द टाइम्स. सो ही एक गोष्ट आहे. पुढे आता जे मी म्हटलं ना विचार भावना अरे बापरे, माझा हा ट्रँगलच चुकलाय. ओ, हा ना समभुज त्रिकोण पाहिजे बरं का. समभुज म्हणजे सगळ्या बाजूनी समान असलेला ऍब्सल्युटली चुकीचा ट्रँगल आहे. मला वाटतं हे मी पीपीटी करताना काहीतरी चुकलेलं आहे. तर थॉट, फिलिंग आणि ऍक्शन, बिहेवियर इज ऍक्शन. तर माझ्या मनामध्ये हा माणूस कसा आहे, हा पेशंट कसा आहे, त्याला आजूबाजूची लोक दिसत नाहीयेत का बसलेली आहेत ती, आणि ह्याला एकट्यालाच का बोचतंय. तर हा विचार आहे आणि त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते, पण मी त्या पद्धतीने बिहेव करत नाही, मी त्या पद्धतीने ऍक्शन्स घेत नाही. मी इथेच काम केलं माझ्या इमोशन्सवरती आणि प्रत्येकाने पॉज हा शब्द वापरलेला आहे. तर येस, तुम्ही तो पॉज घ्या आणि मग त्या पद्धतीने आपल्याला थोडासा बिहेवियर कडे जायला मदत होईल. हे एक प्लुचिक मॉडेल दिलेलं आहे, तुम्ही ते बघा. आधीच्या ह्याच्यात मी एक्सप्लेन केलेलं ह्या सगळ्या बेसिक इमोशन्स आहेत. इथे भावना, हे बंद फूल झाल्यानंतर हा वरचा भाग आहे, हा गडद आहे, या हाय इंटेन्सिटीच्या आहेत, जास्त तीव्र भावना आहेत आणि इथून मग त्या कमी कमी होत जातात. त्यांची तीव्रता त्या भावनांची कमी व्हायला लागते. म्हणजे इथे टेररच वाटते, पण इथे मी फिअर पर्यंत आहे आणि नंतर मी ऍप्रिहेन्शन पर्यंत येते. तर रेज, अँगर, अनॉयन्स, म्हणजे आता तर माझ्या अंगात असा रेजच भरलाय, पण नाही, नंतर मग मी थोडासा विचार केल्यानंतर अँगर पर्यंत येतं आणि नंतर मग थोडं चिडचिडी पर्यंत येतं. आय नो आय एम गोइंग फास्ट. आता हे जे मॉडेल आहे ह्याविषयी मी बोलत होते की हे 6 सेकंड्सचं इमोशनल इंटेलिजन्सचं मॉडेल आहे आणि ह्याच्यात ना KCG हा पोर्शन जो आहे, माझा कर्सर आहे तो निळा दिसतोय. नो युअर सेल्फ, तुम्ही तुम्हाला कळता आहात का, जाणून घ्या स्वतःला. त्याच्यामध्ये एनहान्स इमोशनल लिटरसी आहे आणि रेकग्नाइज युअर पॅटर्न्स आहेत. आणि हा भाग आपण आत्ता बघितला जो अत्यंत महत्वाचा आहे. आणि जितकं या भागावरती काम करू तितकं आपल्याला समोरच्याला समजायला, त्याच्या भावना समजायला मदत होईल. राईट. सो हा नो युअर सेल्फ. आता तुम्ही इथे बघितलात ना, तर एनहान्स, रेकग्नाइज, नंतर इंट्रिन्सिक, नंतर
नॅव्हिगेट असे सगळे दिलेले आहेत ना. इनक्रीज, परस्यू युअर नोबेल गोल, हे आहे. हा सॉरी, मी हे इकडे केल्यानंतर पुढे जाते स्लाइड. सो हिअर इट इज परस्यू युअर नोबेल गोल्स. तर इथे डॉक्टरांनी काय काय वापरलं बरं? तर हे तर आपण लिटरसीचा भाग बघितला, जो निळ्या रंगाचा आहे, की जिथे तुम्ही स्वतःचं रिफ्लेक्शन, प्रतिबिंब बघू शकता, आणि म्हणून तो निळा रंग आहे, आणि म्हणून तो नो युअर सेल्फ, स्वतःला जाणून घ्या. चूज युअर सेल्फ हा माझा कर्सर बघत राहा. चूज युअर सेल्फ हा जो भाग आहे तो लाल रंगामध्ये आहे, आणि तो लाल रंगामध्ये एवढ्यासाठी आहे कारण तिथे तुम्हाला थांबायचं आहे. कॉन्सिक्वेन्शियल थिंकिंग, सारासार विचार करा की मी जे काही करेन त्याचे परिणाम काय होतील. आणि आत्ता मोटिवेशन आणि ऑप्टिमिझम हा भाग आपण घेणार नाही आहोत. फक्त हे स्किल सेट्स आहेत, ही कौशल्य आहेत, सगळी ही जी आहेत ही कौशल्य आहेत. तर मोटिवेशन आणि ऑप्टिमिझम नंतर बघूया. पण ऑप्टिमिझम मध्ये सुद्धा आशावादाची पुढची होप आणि ऑप्टिमिझम असं म्हणूया, की हा मला असं वाटतं की मी या बाबतीत आशावादी आहे, पण त्याच्यावर जर मी काम केलं नाही तर ती गोष्ट होणार नाही. म्हणून ऑप्टिमिझम, होपच्या पुढची स्टेप ऑप्टिमिझम. आणि मोटिवेशन हे बाहेरनं येतं ना, म्हणजे मी त्याला मोटिवेट करते, मग मी त्याला सांगत असते अभ्यास कर, मग मी त्याला प्रोत्साहन देत असे. पण त्याला आतनं किती वाटतंय, तो आतनं किती मोटिवेट आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आता मी उलटीकडे येते, म्हणजे नॅव्हिगेशन ऑफ इमोशन्स. आणि इथे तो पॉज खूप महत्वाचा आहे, जो मगाशी डॉक्टरांनी घेतला, आणि ते रिॲक्शन पासनं रिस्पॉन्स पर्यंत आले, प्रतिक्रियेपासनं प्रतिसादापर्यंत आले. त्याच्यात त्यांनी ना स्वतःच्या भावना दडपवल्या, रादर स्वतःला काय वाटतं हे समोरच्या माणसापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवल्या. म्हणजे एक्सप्रेसिंग युअर सेल्फ ॲप्रोप्रिएटली इज इक्वली इम्पॉर्टंट. आरडाओरडा केला नाही, पण फॉर्मली सांगितलं, त्या माणसाला ते पटलं. राईट. सो हे खूप महत्वाचं आहे की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या इमोशन्स नॅव्हिगेट करता, तुमच्या इमोशन्स प्रतिक्रियेपासून प्रतिसादापर्यंत नेता, त्यावेळेला समोरचा रिझल्टही वेगळा येतो. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला इमोशनल इंटेलिजन्स वापरायला सुरुवात करता, त्यावेळेला तुम्ही रिॲक्शन टू रिस्पॉन्स जाता आणि चांगला बदल घडून येतो. इट वर्क्स इन युअर पर्सनल लाईफ ॲज वेल ॲज प्रोफेशनल लाईफ. आणि तुमच्या अगदी वैयक्तिक, म्हणजे स्वतःसाठी जिथे बाकी कोणी नाहीये तिथे सुद्धा सुधारणा व्हायला सुरुवात होते. आणि गिव्ह युअर सेल्फ मध्ये इन्क्रीज एम्पॅथी अँड परस्यू युअर नोबेल गोल्स. हे गिव्ह आहे, देणाऱ्याचा रंग हा हिरवा इथे त्यांनी दाखवलेला आहे. सो कमिंग बॅक टू की त्यांनी जे सांगितलं, एम्पॅथी हा भाग जो गिव्ह युअर सेल्फ मध्ये आहे, की ते तुम्ही तुम्हाला देताय, तर तिथे देत असताना एम्पॅथी दिली ना, की बायकोनी सुद्धा दिलं, दॅट इज अ काइंड ऑफ एम्पॅथी, की मला कळतंय माझा नवरा दमलेला आहे, त्याच्यामुळे क्विक इटिंग साठी गाडी जे खाऊ शकतो ते दिलं. सो मला हे कळलं त्याला काय होतंय ते, पण मी तिथे थांबले नाही, तर मी पुढे जाऊन ते खाणं करून त्याला गाडीत खायला दिलं, आणि मी गाडीने त्याला क्लिनिक पर्यंत सोडलं. हा जो पुढचा ऍक्शनचा भाग झाला, हा करुणाचा झाला. सो ही जनरॉसिटी जी आहे तीही तितकीच, कंपॅशन, सॉरी, एम्पथीच्या पुढचा जो भाग येतो तो कंपॅशनचा आहे. डॉक्टरांनी तिथे शेजारी जाऊन मदत केली, आणि
सांगितलं की मी आणि काय केलं त्यांनी, मदत केली, त्यांनी सांगितलं होतं तेवढं केलं. पण तुमच्याकडे तुमचा कोणी वाला आहे का, तुमचं कोणचं हॉस्पिटल आहे का? नाहीतर मग बाकीची मदत केली, मी तुमच्या बरोबर येऊ का? ते उठून चालायला लागले नाही. जो हा भाग येतो ना कंपॅशनचा, हा समोरच्या माणसाला हवा असेल तर तो दिला जातो. अँड दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नाही तर मी एवढं केलं, त्याला तर किंमतच नाही. मग तो समोरचा माणूस विचारेल, मी सांगितलं होतं करायला, उगाच झालं आणि केलं. सो हेही तितकंच महत्वाचं. एम्पथीमध्ये ठीक आहे की हे मला कळलेलं आहे, पण कंपॅशन ही ज्या वेळेला जिथे पाहिजे तिथेच त्या माणसाची परमिशन असली तर द्यायची आहे. हा करुणा भाव आहे. आणि मग परस्यू युअर नोबल गोल्स म्हणजे मला हे करायचं आहे ना, मला लोकांची सेवा करायची, मी पैसे घेतो पण इथे शेजारच्याकडे नाही न केले, पण त्या क्षणाला त्याला मदत झाली आणि हेच माझं नोबल गोल आहे, हेच माझं आयुष्याचं उद्देश आहे. इट्स लार्जर दॅन युअर लाईफ. म्हणजे त्याचं ना उदाहरण आमच्या त्या फॅसिलिटेटरनी असं सांगितलं होतं की ना, ॲरोज गोज आउटवर्ड, म्हणजे माझ्याकडनं ना हे बाहेर जातं असं नाहीये, ते आपोआप येतं नंतर. बट ज्यावेळेला माझ्याकडनं असं असं होतं ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, इट्स लार्जर दॅन युअर लाईफ, दॅट इज परस्यू युअर नोबल गोल, जे हे आपलं डॉक्टर करतायत. आणि असं ज्या वेळेला नोबल गोल असतं ना, त्यावेळेला बाकीचे सगळे स्किल सेट काम करायला लागतात. त्यामुळे सगळ्यात पहिल्या नंबरवरती परस्यू युअर नोबल गोल येतं. चंदनाचे परी म्हणजे चंदनासारखं राहा तुम्ही, की तुम्ही झिजता आहात पण तुमचा वास सगळीकडे जातोय. आणि मग तुम्हालाही ह्याच्यामध्ये तुम्हाला त्रास नाही होते ना, म्हणजे परत तो एम्पॅथीचा भाग येतो की मी लोकांना एवढं देते की मग मी आय एम ट्रेंड. नाही, असं नाही ना होत. मी ज्या वेळेला स्वतः व्यवस्थित राहते त्यावेळेला मी जास्त देऊ शकते. हे कळतंय का? खूप जास्त होतंय. मला ना खरंच कळत नाहीये, कारण मला एक तर चेहरे दिसत नाहीयेत. लक्षात बट येतं. नाही मॅडम, छान छान, चांगलं चाललंय. कळतंय. छान आवडलं आम्हाला. सो थँक्यू. मला हे ऐकून पण खूप समाधान वाटलं की आपण जे काही, मला पाऊण तासच दिलं होतं. एक तर मी किती वेळ बोलतेय, जवळजवळ झाले आता 50 मिनिटं झाली. बट या माइंडफुल अबाउट द टाइम. तर हा एक महत्वाचा भाग आहे. हे जे आपण 6 सेकंडचं क्विक मॉडेल बघितलं, त्याच्यातली एक एक गोष्ट करायला आपल्याला पाहिजे, त्या पद्धतीने प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेळ लागणार. म्हणजे मी आज व्यायाम केला आणि संपलं असं होत नाही. रोज व्यायाम करायला पाहिजे, रोज ध्यान करायला पाहिजे, तर तुमचा तो मेंदू बदलणार ना. तर मला रोज इमोशनल इंटेलिजन्सचे हे स्किल सेट प्रॅक्टिस करायला पाहिजेत. बट मला हे कसं नाही जमलं, नाही होणार. की आपण आपण नाही आपण गॉड नाही, आपण कोणी महान माणूस नाही, आपण एक सर्वसामान्य माणूस आहोत. ते बेटर लाईफ कसं होईल ते आपण बघूया. राईट. सो एक क्विक शेअर करते मी पटापटा, कारण आज सांगायला खूप असतं बट टाइम नसतो, त्यामुळे या हे मी सगळं सांगितलं तुम्हाला. ह्याला कॉम्पिटन्सीज म्हणजे स्किल सेट्स म्हणतात. हे 6 सेकंड्सचं भावनिक बुद्धिमत्तेचं मॉडेल आहे आणि हे आपण आत्ता सगळं बघितलंय. आय नो की इट्स व्हेरी फास्ट. तुम्ही पाहिजे ना तर हे 6 सेकंड्सच्या साईटवर जाऊन वाचा, हे सेशन ऐका, आणि नाही काही वाटलं ना तर मी ग्रुपवरच आहे, तुम्ही मला विचारू शकता. आता ना हे डॅनियल गोलमनचं मॉडेल आहे, पण ह्याच्यामध्ये मी क्विक मध्ये सांगते की सेल्फ अवेअरनेस आहे. माझ्याविषयी ना मला हे
जे जे माहिती आहे ते कळतंय, भावना कळतायत, पॅटर्न्स कळतायत आणि त्याच्यामुळे ना सेल्फ अवेअरनेस वाढलाय आणि माझं सेल्फ मॅनेजमेंट करायला त्यांनी मला मदत होते. म्हणजे मला रेग्युलेशनला मदत होते, म्हणजे मला भावना माझ्या सांभाळता येत आहेत. नाहीतर त्या बिचाऱ्या इकडनं इकडनं सांडतात आणि मग काहीतरी होत असतं. सोशल अवेअरनेस मध्ये माणसं अशी वागू शकतात आणि स्टील आय एम एम्पॅथेटिक टुवर्ड दॅट पेशंट. दॅट इज इम्पॉर्टंट. आणि हेच सोशल स्किल आहे ज्याच्यामुळे मी चांगल्या रिलेशनशिपकडे जातो. ते रिलेशनशिप मी ॲज अ डॉक्टर आणि पेशंट ह्याच्यामध्ये होतं, मी आणि माझी बायको ह्यांच्यामध्ये होतं आणि इमोशन्स आर हायली कंटेजियस आणि त्याच्यामुळे हे एक चांगलं नातं सगळीकडनं प्रस्थापित व्हायला सुरुवात होतं आणि माझं माझ्याशी नातं पण चांगलं व्हायला सुरुवात होतं. तर येस, बाकी आता सांगायला मला वेळ नाहीये. न्यूरोप्लास्टिसिटी हे मात्र लक्षात ठेवा की आपला मेंदू लवचिक आहे. शरीरामध्ये मेंदूमध्ये केवढे तरी न्यूरॉन्स म्हणजे मेंदूच्या पेशी आहेत आणि त्या एकमेकांशी आहेत, जोडलेल्या आहेत. कशा आहेत वगैरे ते बघू, त्या डायरेक्ट जोडलेल्या नाही आहेत, पण एक पेशी दुसऱ्या पेशी बरोबर म्हणजे एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉन बरोबर 15,000 कनेक्शन्सनी जोडलेला असतो. जेवढा आपण मेंदूला ट्रेन करू, जेवढा मेंदूला अनुभव देऊ, जेवढा आपण शिकू, तेवढे ते जाळं जास्तीत जास्त तयार होणार आहे. सो अगदी हे एक फॉर्मल पीपीटीचं हे आहे. थँक्यू व्हेरी मच. मला माहिती नाही तो भोपळा होता की नाही, पण मी त्या भोपळ्यासाठी म्हणून थँक्यू त्याच्यावर लिहिलेलं आहे. आणि का ते कळलं असेल ना तुम्हाला. 30 तारीख येते, बाकी यू गेस. तुम्हाला काही प्रश्न असतील तर इमोशनल हो, थँक्यू सो मच किशोर. अँड येस, मी थांबवलेलं आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. प्राची मॅडम आणि यश सर, मला किती वेळ आहे तो सांगा, कारण मला काही प्रॉब्लेम नाही आहे आत्ताला बोलायला. अदरवाईज मॅडम आय यावर विल. तुम्ही बुक लिहिले का याच्यावर, पुस्तक वगैरे? ओके, मी ह्याच्यावरती पुस्तक नाही लिहिलेलं, पण माझे एकतर सदर होतं आलेलं चतुरंगामध्ये, आपुलाची संवाद आपुल्याशी. तर माझ्या वेबसाईटवरती नर्चर्ड इनसाईटच्या ते अवेलेबल आहे सगळे आर्टिकल्स. नंतर मी आता एक यूट्यूब चॅनल चालू केलं. ऍक्च्युली आत्ताची जी सिरीज आहे ती माइंडफुलनेस वरची आहे. त्याचंही नाव नर्चर्ड इनसाइट आहे आणि त्याच्यावरती पण तुम्ही बघू शकता, पण त्याच्यावर मी इमोशनल इंटेलिजन्सला सुरुवात केलेली नाही. तुम्हाला जर का कधी काही हवं असेल, सेशन्स हवे असतील, यू लेट मी नो. मी म्हणजे बोलू शकतो आपण आणि सेशन्स घेऊ शकतो, त्याचाही काही प्रॉब्लेम नाहीये. आणि पुस्तक कोणाला जे काही होतं ते प्रश्न? एकच सेकंद. पुस्तक जे होतं ना, सेलिब्रेटिंग रिलेशनशिप्स, पण हे माझं एकटीचं पुस्तक नाहीये. आम्ही 15 जणांनी एकत्र येऊन ते एक एक चॅप्टर त्याच्यावरचा लिहिला होता. हो, थँक्यू. थँक्यू. हा, कोणीतरी काहीतरी विचारत होतं का सर बोलत होते? हा, आता जो विषय मांडला आहे त्या संदर्भात कुणाच्याही मनात काही प्रश्न शंका असतील तर विचारू शकता. मॅम, इमोशनल कोशंट बद्दल कसं, आपण जसं IQ मेजर करतो तसं इमोशनल कोशंटचं मिजरेबल तुम्ही म्हणाला, तर ते कसं मेजर करायचं त्याचं थोडस? मेन्शन नाही करायचा. जसं आपण काउन्सिलरकडे जाऊन आपण त्याचे टेस्ट करून घेतो ना, तसे त्या टेस्ट करून घ्यायला लागतात. आता 6 सेकंड्सचं ऑनलाईन पण आहे आणि मी पण असेसरच आहे. तर त्या गोष्टी होतात, पण तरीही मला असं काय वाटतं माहितीये का, की अनलेस अँड अंटिल कसं आहे की हे ना वर्कप्लेसमध्ये खूप वापरलं जातं. आता मी ज्या वेळेला कोर्स केला ना, मी इथे नाही केलेलं, म्हणजे भारतात नाही केलेला कोर्स,
तर मी एकटीच इंडिव्हिज्युअली, मी आणि माझा नवरा होतो. बट तिथे ना म्हणजे सॉरी, कतार एअरवेज, DHL, HSBC असे ना सगळे लोक आलेले होते तिथे शिकायला. आणि अ, खूप कमी लोक होते, पण 6 कॉन्टिनेंट्स मधनं लोक आलेली होती आणि खूप कमी होती लोक. पण छान वाटलं, कारण ते त्यांच्या वर्कप्लेसमध्ये हे खूप वापरतात. आणि म्हणजे जर का मला एखाद्या कामासाठी ती कॉम्पिटन्सी, ते स्किल सेट आवश्यक असेल, तर त्या प्रकारची लोक मला घेता येतात. किंवा ना एखादा ना असा असतो की तो रॅशनली विचार करतो आणि एक इमोशनली विचार करतो, मग त्याचा मेळ कसा घालायचा ह्याच्यासाठी ह्या सगळ्या टेस्टचा उपयोग होतो. आणि इमोशनल इंटेलिजन्स जिथे असतं ना, तिथे सक्सेस फॅक्टर खूप वाढतो. मगाशी मी म्हटलं तसं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये, तर तेव्हा ते करतात. पण मला सांगायचा उद्देश होता की पर्सनल लेवलवर तर होतच होतं, आणि प्लस तुम्ही वर्कप्लेसवरती पण त्याचा उपयोग करू शकता. आणि त्याच्यासाठीचे जे ट्रेंड लोक आहेत त्यांच्याकडनं तुम्ही करू शकता. लाईक मी हे असेसरचा कोर्स 6 सेकंड्सचा केलेला आहे. सो आय एम अ EQ फेलो अँड असेसर ॲज वेल. हा, एक मिनिट. तुमच्या वेबसाईटचं नाव हवं आहे पुन्हा, नाही, nurturinginsight.com का काय? नर्चर्ड इनसाइट. हा, ते जरा टाईप कराल टाईप का? करते. ऍक्च्युअली ते मी आता काही अपडेट केलेलं नाहीये, पण बऱ्यापैकी आहे त्याच्यामध्ये. आणि हे कसं शिकता येईल, EI डेव्हलप कसं करायचं, ह्याचे सेशन्स मी घेते. आय एम EQ ट्रेनर ॲज वेल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, हो, लिंक मी शेअर करते ग्रुपवरती. येस, nurturedinsight.com. माझी ती मॅस्कॉट पण इतकी साधी बाई आहे, सगळे हात असलेली. तुम्हाला पाहिजे असेल ना तर आय कॅन टॉक, म्हणजे आपण एखादं सेशन घेऊ शकतो किंवा अनेक सेशन्स घेऊ शकतो, तोही प्रॉब्लेम नाही आहे. आणि येस, बाकी तुम्हाला ऑफिशियली जर का काही करायचं असेल तर 6 सेकंड्स आहे. ओ, थँक्यू सर. नंतर बाकीची लोक पण आहेत बरीच आपल्या इथे शिकवणारी, लाईक सर्टिफिकेट ट्रेनरचं. कारण तुम्ही थेरपिस्ट आहात ना सगळेजण, माइंडफुलनेस थेरपिस्ट. सो त्याचे पण कोर्सेस आपल्या इथे अवेलेबल आहेत की जे सर्टिफिकेट ॲज अ ट्रेनर म्हणून देतील. हा, अंजली मॅम विचारा. आणि मला ना कोणीतरी जर का प्रश्न विचारले ग्रुपवरती सांगितलेत ना, ते कोणी सांगितलं तर बरं होईल. सॉरी, चॅटमध्ये. नमस्कार मॅडम, खूप छान सेशन तुम्ही सांगितलात. अगदी उदाहरणातून तुम्ही सगळे स्किल्स समजावून सांगितले. खूप खूप धन्यवाद. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही जे आत्ताचे स्किल्स सांगितलेत की एम्पॅथी, सेल्फ एम्पॅथी, कम्पॅशन, तर ते डेव्हलप करण्यासाठी आपले यश सरांचे ऑडिओज आहेत, करुणा धारणा करायची असे. तर त्या व्यतिरिक्त पण अजून पण काही असे मेडिटेशनचे प्रॅक्टिसेस आहेत का, पर्टिक्युलरली एम्पॅथी आणि सेल्फ एम्पॅथी वाढवण्यासाठी असं? आता सरांचे जे मेडिटेशन आहेत ना ते खूप छान आहेत, डिटेलमध्ये आहेत. आता ना एक गोष्ट मी सांगते की डॅनियल गोलमननी ज्यावेळेला इमोशनल इंटेलिजन्स केलं ना, तर EQ मध्ये कोणत्याही प्रकारचं मेडिटेशन सांगितलं जात नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, नंतर डॅनियल गोलमन इथे आला, राहिला आणि तो माइंडफुलनेस शिकून गेला. आता ना हे सगळं एकात एक गोष्टी आहेत. कसं आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी बाहेर जाऊन ते आपल्याकडे आल्या ना, माइंडफुलनेस. तर हे सगळे रिसर्चचे प्रकार आहेत, म्हणून ते ना वेगवेगळ्या नावानी येतात. पण
पर्टिक्युलरली इक्यूच्या अंडर कोणतंही ध्यान नाही, पण त्याला कॉम्प्लिमेंटरी हे सगळे ध्यानाचे माइंडफुलनेस मधले प्रकार आहेत. आणि म्हणूनच सांगायचा उद्देश की डॅनियल गोलमॅननी नंतर जाऊन म्हणजे सॉरी ईस्टर्न कंट्रीज मध्ये येऊन म्हणजे आपल्या इथे येऊन मग माइंडफुलनेस शिकलेला आहे. सो आय थिंक एम आय क्लिअर? कळलं येस येस, तुम्हाला? हो कळलं. थँक्यू. हे ना सगळं एकाला एक लागून आहे, आपण एकत्र कसा त्याचा वापर करतो हे खूप महत्वाचं आहे. मॅडम मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा व्हिडिओ बोला. पाठवला होता तर एक मुद्दा हे सांगितला होता की जॉय आणि इंटरेस्ट एकत्र झाला तर तुम्हाला संधी सापडते, और यू गेट सम ऑप्टिमिझम इन दॅट. एम आय राईट? हा, मला हे पण असं विचारायचं होतं की इन्स्टेड ऑफ जॉय, इफ सम पर्सन इज इन सॅड, दुःखी असेल, तर त्यातून सुद्धा संधी सापडू शकते का? येस होतं ना. म्हणजे दीनानाथ मंगेशकर पुण्याचं कसं उभं राहिलं कॅन माहितीये? यू? नाही ओके. मला. दीनानाथांना काहीतरी ट्रीटमेंट मिळालेली नव्हती आणि मग मी अशा पद्धतीने हॉस्पिटल उभं करेन असं तर एक उद्देश होता, नोबेल गोल होता, त्यातनं ते आलंय. हे ना पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ मध्ये येतं की ज्या वेळेला एखादी गोष्ट होते ना, म्हणजे एक उदाहरण असं होतं की मध्यंतरी बऱ्याच मुलांनी सुइसाइड कमिट केले होते की परीक्षेत मार्क मिळाले नाहीत 10वीत वगैरे आणि 12वीत, आणि आम्हाला हवं ते करता आलं नाही. तर त्यांचे पालक आहेत ना शाळांमध्ये जाऊन सेन्सिटायझेशनचं काम करायचंय की जीव किती मूल्यवान आहे. एक मार्क नाही मिळाले म्हणून आयुष्य, आपले सर सांगतात की नाही की तुमचं मूल्य काय आहे, की आणि तुमच्या ह्याच्यातला कोणता भाग आहे. एक विद्यार्थी म्हणून तुम्ही कदाचित वेळ झाला असाल. एक्झॅक्टली ते पेरेंट्स ते सेन्सिटायझेशनचं काम करायला लागले होते जेव्हा त्यांनी स्वतःचा मुलगा गमावला होता. तर ह्या गोष्टी होतात ना. आणि म्हणून ना हे अगदी खूप असं असं काहीतरी एवढंच मला माहिती, एवढंच त्याच्यातलं मी एवढंच सांगितलं असं आहे. ते तुम्ही जेवढं एक्सप्लोर कराल, आणि म्हणून पहिला परिभाषेतला भाग होता ना की तुमच्या दृष्टिकोनानुसार, पर्स्पेक्टिव्ह नुसार तुम्ही अनुभव कसा घेता त्याच्यावरती तो आउटकम राहतो. समजा माझं हे दुःख आहे ना, तर मी ते दुःख कसं वापरून घेईन. आपल्याला माइंडफुलनेस मध्ये ना साक्षीभाव शिकवतोय की बाबा शिकवतो की हा ना इथे पेन आहे आणि मला ते आता बघता पण येत आहे, पण मग या मानसिक पेन मधनं मी काय शिकू शकते की माझी शारीरिक पेन आहे तर मी माझ्यासारख्या, आता माझी एक आता या चॅनल वरती नाहीये माझ्या नर्चर्ड इन्साइटच्या, पण एक मुलाखत घेतली होती मी. 4th स्टेज कॅन्सर होता त्या मैत्रिणीचा आणि तिने मग बाकीच्या कॅन्सरच्या पेशंटना खूप मदत केली होती, करत राहिली ती. सो ह्या गोष्टी होतात. मला हे उदाहरण गौतम बुद्धांचं आठवलं की त्यांना जेव्हा वैराग्य म्हणजे दुःख आहे हे समजलं, त्यातूनच तर त्यांना हा ऑप्टिझम आला असेल असं मला नंतर सुचलं. सो आय जस्ट वॉन्टेड टू कन्फर्म इट, दॅट्स व्हाय आय आस्क्ड इट. येस थँक्यू. येस. सो त्यांचा तो इमोशनल इंटेलिजन्स, गौतम बुद्धांची ती गोष्ट बघितली असेल ना, तो अंगुलीमाला नावाचा राक्षस असतो. एकच मिनिट हा. आणि गौतम बुद्ध चालत असतात आणि मागनं तो अंगुलीमाल जो असतो ना तो मारायला तलवार घेऊन आलेला असतो. अंगुली म्हणजे अ, अ, उंगली, बोट, तर ते बोट कापून तो माळा घालायचा म्हणून तो अंगुलीमाला. तर तो धावत असतो आणि गौतम बुद्ध नुसते चालत असतात आणि तरीही तो राक्षस गौतम बुद्धापर्यंत पोहोचू शकत नाही. आता हे असं का झालं,
कारण दोघे जण वेगळ्या प्लेनवर होते ना. सो गौतम बुद्धाचा प्लेनच वेगळा आहे की तर दुसऱ्याच आपण त्यांच्या बरोबरीला नाहीच आहोत असं. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी की तो थँक्यू. वेगळाच भाग असतो, वेगळ्या प्लेनवर आहेत ते. बरोबर. आपल्याला एवढंसं जमलं तरी खूप झालं, आम्ही त्याच्यात खुश. मला हे सेशन तुम्हाला आवडलं ह्याच्यात पण मी खुश, पण इथेच नाही थँक्यू व्हेरी मच. राहणार. आणि सेशन्स झाली तर आवडेल मॅडम. काय काय म्हणतात? 3 सेशन्स झाली तुमची तर आवडेल म्हटलं. तुम्ही कळवा मला, मी एक नंबर देते, त्याच्यावर जर कळवलं तर मी घेईन ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त थँक्यू. थोडं वेळेचा प्रॉब्लेम येऊ शकतो आत्ताला, मी वेगळ्या टाइम झोन मध्ये आहे. थँक्यू. मी आता दिसते की नाही तुम्हाला माहित नाही, बट या मी थोडा दिवा लावते. एकच मिनिट थांब, तुम्ही बोला, मी ऐकतेय. थँक्यू. कुणाला काही प्रश्न नसतील तर